तर या कोर्समध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचे 1 to 7 सगळे टॉपिक पाहणार आहोत। 10 मार्काला हा टॉपिक तुम्हाला विचारला जातो। ही पीएस ही काय झाली आहे, हाईट झाली आहे सेकंड ट्रायंगलची। तर हाईट काय म्हणतोय आपण, याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून काढलेला जो परपेंडिक्युलर आहे ही त्याची काय असते, हाईट। म्हणजे तुम्ही याचा आन्सर काय देऊ शकता, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू 3:4। 3 मार्काला बोर्डला हे एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त ना, असायलाच पाहिजे, कारण मी पल्लवी 10वी सेमी माध्यमांच्या मुलांसाठी घेऊन आली आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड अगदी सोप्या पद्धतीने। पहा, मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा पेपर तुम्हाला 40 मार्क्सचा असतो बोर्डसाठी, हे सगळ्यांना माहिती आहे। रिटर्नचा पेपर आहे। पहा, याचा स्टडी थोडासा वेगळा टाईप आहे, थोडासा डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू मॅथ्स 1। कसा डिफरंट आहे, कारण याच्यामध्ये काय आहेत, कन्सेप्ट्स आहेत आणि कन्सेप्च्युअली व्यवस्थित तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, कन्सेप्ट समजावून घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला त्या रिलेटेड असणारी एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहेत। बघा, कन्सेप्ट एकदम व्यवस्थित तुम्हाला जमले की तुम्हाला त्यावर डिपेंड असणारी एक्झाम्पल ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहेत। तर या कोर्समध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचे 1 to 7 सगळे टॉपिक पाहणार आहोत आणि या टॉपिकमध्ये आपण सगळे कन्सेप्ट आहेत तर ते कन्सेप्ट पण डीपली पाहणार आहोत आणि त्यावर असणारी एकूणा एक एक्झाम्पल जी आहे ती एक्झाम्पल्स शिकणार आहोत, अभ्यासणार आहोत। बघा, चला तर मग आज आपण सुरू करूयात मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडला आणि मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडच्या फर्स्ट टॉपिकपासून आपण सुरुवात करतोय। त्या टॉपिकचं नाव आहे सिमिलॅरिटी। पहा, हा जो फर्स्ट टॉपिक आहे सिमिलॅरिटी, बोर्डसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे। 10 मार्काला हा टॉपिक तुम्हाला विचारला जातो, म्हणजे 40 पैकी 10 मार्काचे प्रश्न या चॅप्टरमधून तुम्हाला येतात विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन शुअर शॉर्ट 6 मार्काचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकमधून येतातच येतात। फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिमिलॅरिटी। पहा, हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकचा थोडासा बेस आपण 9th स्टँडर्डला पाहिला आहे। ट्रायंगल याच्यामध्ये स्टार्ट करूयात ॲक्च्युली चॅप्टरलाच आपण। बघा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल। रेशो कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की A/B फॉर्मॅटमध्ये आपण ज्या वेळेला एखादा नंबर किंवा कोणती गोष्ट लिहितो तो काय असतो, त्याचा रेशो असतो। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, टू ट्रायंगलच्या एरियाचे रेशो लिहायचे। मग त्याआधी आपल्याला काय माहिती असणं अपेक्षित आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती असणं अपेक्षित आहे। तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट। येस, हाफ इंटू बेस इंटू हाईट। मग आता आपण काय करूयात की हे 2 ट्रायंगल जे दिलेले आहेत तर त्या 2 ट्रायंगलचे एरिया जे आहेत तर ते एरियाच्या स्वरूपात आणि त्यांच्या नावाच्या स्वरूपात कसं मांडायचं ते बघूयात। बघा, एरिया जर लिहायचा असेल तर हा पूर्ण असा शब्द लिहिणार का तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल, तर नाही। तर त्याच्याऐवजी काय लिहिणार तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगलसाठी ए लिहिणार। याचा अर्थ काय, ए म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल असं लिहायचं। एरिया ऑफ ट्रायंगल हा कंस घालायचा आणि हा ट्रायंगल याचा एरिया ऑफ ट्रायंगल। त्या ट्रायंगलचं नाव घेऊयात आपण, काय नाव आहे त्या ट्रायंगलचं, ABC। बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC। ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अशा प्रकारे आपण लिहू शकतो। आता फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट। बघा, हाफ इंटू बेस काय आहे, तर हा काय असतो, बेस असतो, बरोबर आहे। हा बेस दिलेला आहे BC, तर BC बेस आहे आणि हाईट, हाईट म्हणजे काय त्या ट्रायंगलची, ज्या वेळेला ह्या साईडच्या अपोजिट व्हर्टेक्समधून, अपोजिट व्हर्टेक्सपासून समोरच्या साईडला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्या ट्रायंगलची हाईट म्हणायची। लक्षात ठेवा, जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करतो अपोजिट व्हर्टेक्सपासून त्या साईडच्या, त्यावेळेला तो जो परपेंडिक्युलर असतो त्याला त्या ट्रायंगलची हाईट म्हणायचं। ओके, AD ही काय झाली, हाईट। सो BC इंटू AD, एरिया ऑफ ट्रायंगल ABC या ट्रायंगलच्या स्वरूपात बेस इंटू हाईट आपण लिहिलेलं आहे। आता सेकंड ट्रायंगल पण तसंच लिहूयात। बघा, जमेल तुम्हाला कसं लिहायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि हाफ इंटू बेस इंटू हाईट, त्याच्या साईड्स आपल्याला फिल करायच्यात। पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, आता या 2 ट्रायंगल, या ट्रायंगलचा बेस काय आहे, QR। बघा, इथे दिसतोय हा बेस QR आणि ही PS ही काय झाली त्याची हाईट, QR इंटू काय आला हा बेस आणि PS ही काय झाली त्याची हाईट। ओके, चला तर सेपरेटली आपण 2 ट्रायंगलच्या
दोन ट्रायंगलचे एरियाज जे आहेत तर ते एरियाज आपण लिहून घेतले. येस, आता आपला कन्सेप्ट काय आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. आता आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियांचे रेशो लिहायचे आहेत. सिम्पली आपण काय करूयात, याला अशी एक लाईन देऊयात, बरोबर. म्हणजेच या पद्धतीनं A/B फॉर्मॅटमध्ये ह्या दोन ट्रायंगलचे रेशो आलेले आहेत, बरोबर. मग ह्याला काय म्हणूयात, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. आता हा इज इक्वल टू जो आहे तर तो इज इक्वल टू काय करते मी कॉमन लिहिते. येस, इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, BC इंटू AD QR इंटू PS. तर हाफ इथे कॅन्सल होऊ शकतो. म्हणजेच फायनली आपल्याला काय मिळालं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन काय आला, QR इंटू PS. म्हणजेच बघा हे दोन ट्रायंगल आहेत, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचे रेशो आपण लिहिलेत. म्हणजे हा जो पहिला ट्रायंगल आहे त्याला A1 आपण लिहिलं, सेकंड ट्रायंगल आहे A2 आपण याला म्हटलो. हा BC काय आहे, फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे, त्याला B1 असं आपण कन्सिडर केलं. AD ही हाईट आहे फर्स्ट ट्रायंगलची, ती H1 आपण लिहिली. सेकंड ट्रायंगल PQR आहे, PQR मध्ये QR हा काय झाला, त्याचा बेस झाला. सेकंड ट्रायंगलचा बेस आहे म्हणून मी लिहिला इथं B2 इंटू ही PS ही काय झाली आहे, हाईट झाली आहे सेकंड ट्रायंगलची, म्हणून त्याला मी काय म्हणते H2. येस, मग आता इथे आपल्याला एक रिलेशन मिळालं. काय रिलेशन मिळालं, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. म्हणजेच काय, याचं स्टेटमेंट फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर बघा कसं कन्वर्ट करते मी, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बघा हा काय आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. ओके, हे इक्वल टूचं साईन आहे. हा काय आहे, त्याचा प्रोडक्ट आहे. आणि प्रोडक्ट कोणाचा रेशो आहे, हा काय आहे, रेशो आहे. आणि कोणाचा रेशो आहे, प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. मग स्टेटमेंटच्या स्वरूपात तुम्ही काय लिहिणार, बघा रेशो ऑफ, आडवी रेषकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल is equal to the ratio of product of their corresponding bases and heights. हे झालं पहिलं आपलं रिलेशन. बघा परत एकदा रिपीट करते, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं ते एकदा रिव्ह्यू करूयात. येस, इन शॉर्ट बघा, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. केस 1 मध्ये काय सांगितलंय, वेन हाईट्स आर सेम देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज प्रपोर्शनेट टू देअर बेसेस. कधी, वेन हाईट्स आर सेम, A1 A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. When bases are same, then ratio of area of two triangle is proportional to their corresponding heights. म्हणजे A1 A2 is equal to काय आला, H1 H2. Third case, when both are equal, both means what? Both means what? Bases and heights. Then areas of two triangles are equal. And when both are unequal, that is the bases and heights are unequal, then the ratio of area of two triangle is equal to the ratio of product of their corresponding bases and heights. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट आधीच्या कन्सेप्टच्या होत्या आणि होप्स होत्या तुम्हाला समजल्या असतील. बघा आता बघा, टाइप्स ऑफ ट्रायंगल अकॉर्डिंग टू देअर अँगल्स नुसार. बघा हा जो बघितला तर तुम्ही सांगाल लगेच, हा काय आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. हा कोणता आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. आणि हा कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, तर बघा प्रत्येक अँगलला 3 बेसिस आणि अकॉर्डिंग टू दॅट बेसिस त्याच्या हाईट्स असतात. हे 100% लक्षात ठेवा. मुद्दाम ह्या गोष्टी मी आता प्रॅक्टिस सेट सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सांगते, कारण प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला त्या फिगर्स आहेत आणि त्या फिगर्स व्यवस्थित बघायच्यात. कोणता बेस आहे, कोणती हाईट आहे हे कळल्याशिवाय आपल्याला कंडिशन्स अप्लाय करता येत नाहीत. तर बघा हा जो पहिला ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे ज्याचे प्रत्येक कोण लेस दॅन 90 डिग्री असतात. याला 3 बेसेस आणि 3 हाईट्स आहेत. कुठल्यात त्या बघूयात आपण 1 बाय 1. बघा अकॉर्डिंग टू, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं अकॉर्डिंग टू देअर बेसेस आपण त्याच्या हाईट्स काय करू शकतो, काढू शकतो. बघा हा जो BC आहे तो BC तुम्ही बेस पकडला तर या साईडच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून ही जी लाईन काढली आहे ती काय असे आहे, त्याची हाईट आहे. ओके, बघा आपण AB हा बेस पकडला, AB
तर त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून ही जी काढलेली लाईन आहे बरोबर, त्याला आपण सीई म्हणूयात. सीई ही परपेंडिक्युलर, हा काय झाली त्या ट्रायंगलची हाईट झाली. जर ए बी बेस म्हटला तर सीई ही काय झाली त्याची हाईट झाली. आणि बघा हा इकडे आपण ए बी ए सी हा बेस म्हटलो, काय म्हटलो ए सी हा बेस म्हटलो, तर बी पासून या ए सी वर जो परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे हा काही काय झाली त्याची हाईट. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, अकॉर्डिंग टू देअर बेसेस त्याची हाईट काय होते, हाईटची जी नावं आहेत ती काय होत आहेत, चेंज होत आहेत. पहिल्यांदा बेस बघा एक्झाम्पल मधला आणि मग कोणती हाईट आहे ती तुम्हाला ऑफकोर्स त्या पद्धतीने कळणार आहे. जर ट्रायंगल ॲक्यूट अँगल ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल तर बघा तुम्हाला माहिती आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. कारण का तर याचा जो एक अँगल आहे बघा, एक अँगल जो आहे तो अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे बरोबर, 90 अंशापेक्षा मोठा आहे. तर मग बघा हा BC समजा आपण काय केला, बेस कन्सिडर केला, BC हा काय कन्सिडर केला, बेस. तर हाईट काय म्हणतोय आपण, याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून काढलेला जो परपेंडिक्युलर आहे ही त्याची काय असते हाईट. मग ही हाईट ऑफकोर्स आत येणार नाहीये. जसं ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही बघितलं सगळ्या हाईट्स काय आल्यात, इनसाइड द ट्रायंगल आल्यात, पण इथे हे पॉसिबल आहे का, नाही आहे बघा. कारण का तर इथून यातून परपेंडिक्युलर आपण काढला तर ही जी लाईन आहे बघा, ही जी लाईन आहे ही लाईन काय येते, बाहेरच्या साईडला येते. येस, आउटसाइड येते. कुठे येते, आउटसाइड येते. हा येस, तर ही साईड काय येते, आउटसाइडला येते. म्हणजे जर BC हा बेस असेल तर ही AD ही काय झाली त्याची हाईट झाली. आणि सेम 3 साईडच्या बाबत तुम्ही तशा हाईट्स काय करू शकता, कन्सिडर करू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा हा तिसरा प्रकार आहे राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये पण तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हा सोपा आहे, काही प्रश्न नाही आहे. कारण बघा हा BCला जर तुम्ही काय म्हणलात, बेस म्हणलात, हा BC हा बेस आहे, तर अपोजिट व्हर्टेक्स पासून काढलेली जी लाईन आहे AB ही काय झाली त्याची हाईट झाली. बघा AB हा बेस मांडला तर याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून काढलेला हा जो CB आहे किंवा BC आहे ही काय झाली त्याची हाईट झाली. आणि जर AC आपण बेस कन्सिडर केला तर या B पासून या AC वर काढलेला जो परपेंडिक्युलर आहे ती काय झाली त्याची हाईट झाली. म्हणजे इन शॉर्ट बघा तुम्हाला लक्षात येत आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगलच्या हाईट्स आतल्या साईडला येणार आहेत, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची हाईट मात्र तुम्हाला जी बाहेरच्या साईडला आहे बरोबर आहे ती तुम्हाला त्याची हाईट कन्सिडर करायला लागेल किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ती दाखवायला लागेल. येस, आणि राईट अँगल ट्रायंगल जर तो असेल तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही याला बेस पकडू शकता तर ही हाईट होईल. जर AB ला बेस पकडला तर BC हाईट होईल. AC हा बेस पकडला तर त्याच्यापासून जो परपेंडिक्युलर B पासून तुम्ही AC वर काढलाय ती काय असेल त्याची हाईट असेल. अतिशय क्लिअरली या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवताना याचा सगळ्याचा तुम्हाला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. चला तर मग आज स्टार्ट करूयात प्रॅक्टिस सेट 1.1. पहा येस, हे सगळे कन्सेप्ट आता आपले सगळे झालेले आहेत. ओके, त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करूयात. ठीक आहे, सो प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन व्यवस्थित आपण काळजीपूर्वक वाचूयात. पहा, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. आता ट्रायंगलचं नाव दिलेलं नाहीये बरोबर आहे, पण आपण लिहूयात पहिल्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे. म्हणजे पहिला ट्रायंगलचा बेस दिलेला आहे तुम्हाला आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट दिलेली आहे. म्हणजे याला आपण B1 म्हणू शकतो आणि याला काय म्हणू शकतो, H1 म्हणू शकतो. येस, बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. बघा अनादर ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस काय आहे 10 आहे, मग त्याला आपण काय म्हणू शकतो, B2 म्हणू शकतो. आणि हाईट जी 6 आहे त्याला काय म्हणू शकतो, H2 म्हणू शकतो. आणि काय काढायचंय तुम्हाला, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचे रेशो लिहायचे. ओके, मग आपण काय करूयात, म्हणूयात लेट A1 इज एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. येस, आणि मग यासाठी तुम्हाला B1 दिलेली आहे. B1 काय आहे, 9 आहे, गिवन मध्ये काम करूयात. आणि H1 काय आहे, 5 आहे. येस, सेकंड ट्रायंगलच्या एरियाला आपण म्हणूयात A2. त्याच्यासाठी आपल्याला बेस दिलेला आहे सेकंड ट्रायंगलचा, तो B2 म्हणूयात. B2 काय आहे, 10 आहे आणि हाईट पण दिलेली आहे, त्याला H2 म्हणूयात, ती काय दिली आहे 6. आता आपल्याला काय काढायचं आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. तर तुम्ही बघा कंडिशन कोणती अप्लाय होतीये, जरा विचार करा आणि सांगा रे मला. येस, कंडिशन नंबर
4 अप्लाय होतीये. काय अप्लाय होतीये? कारण बेस अँड हाईट्स मी ज्याला पाहतीये किंवा तुम्ही सुद्धा पाहताय तर तुमच्या लक्षात येत आहे की इथे कुठलाही बेस आणि कुठलीही साईड हाईट जी आहे तर ती इक्वल नाही. ओके, आणि मग तुम्हाला माहिती आहे व्हेन both are unequal, both means what? Heights and bases both are unequal, then ratio of area of two triangle, that is A1 upon A2, is equal to ratio of product of their corresponding bases and heights, that is B1 into H1 upon B2 into H2 according to condition 4. बघा, condition 4 मागे तुम्ही जाऊन बघितलं तर प्रत्येक कंडिशनचं स्टेटमेंट मी दिलेलं आहे तिथे, बरोबर आहे. ते कंडिशन 4 च्या ऐवजी तुम्ही तिथे त्याचं स्टेटमेंट लिहू शकता. काय स्टेटमेंट? व्हेन हाईट्स अँड बेसेस आर अनइक्वल देन एरिया रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. ओके, मग बघा आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. B1 दिलाय 9. ओके, H1 दिलेलं आहे 5. येस, इथे B2 काय दिलाय 10 आणि इथे H2 काय दिलाय 6. ओके, तर बघा साधा गुणाकार करून घेऊयात. 9 5 45 45 अँड 10 6 60. ओके, आणि याला आपण डिवाइड करूयात, रिड्यूस फॉर्म देऊयात. बरोबर, कोणाच्या पाड्यात आहे बघा. 15 3 45 अँड 15 4 60. 15 3 45 आणि 15 चौक 60. म्हणजे बघा तुमचा फायनल आन्सर आलाय A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय आला तुमचा 3/4. म्हणजे तुम्ही याचा आन्सर काय देऊ शकता? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू 3:4. सोपा आहे की नाही? पहिला प्रश्न फार सोपा आहे. जे काही थॉट दिलेत आधी, जे काही कन्सेप्ट दिलेत त्यानुसार काम करा आणि पुढे चालत राहा. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. ओके, हा आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. थर्ड क्वेश्चन काय सांगतो? सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू RQ. नीट व्यवस्थित आधी फिगर तुम्हाला समजावून घ्यायची, बरोबर. आणि सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू PR. ओके, देन RQ इज इक्वल टू 6, PS इज इक्वल टू 6 अँड PR इज इक्वल टू 12. देन फाइंड QT. एक्झाम्पल मी वाचलंय. आता मला कुठे जायला लागेल? फिगरकडे जायला लागेल. लक्षात घ्या, फिगर वरूनच आपल्याला पुढे काय करायचे, कामं करायची आहेत किंवा जे काय आहे तर ते सगळं समजावून घ्यायचंय. बघा काय सांगितलंय तुम्हाला, PS इज परपेंडिक्युलर टू RQ. बघा हा PS. आता हा जो ट्रायंगल आपण कन्सिडर केला, येस, तर याच्यामध्ये ही काय झाली आहे तुमची, हा ट्रायंगल कन्सिडर केला आणि हा ट्रायंगल काय झाला? ॲक्यूट अँगल ट्रायंगल झाला. आणि हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर या ट्रायंगलमध्ये PR हा काय झालाय? बेस झालाय. आणि ही QT ही काय झाली आहे? हाईट झालेली आहे. बरोबर आहे. आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा, हा PR दिलेला आहे का? येस, PR काय दिलाय तुम्हाला? 12 दिलाय. तर याचा बेस, या ट्रायंगल PQRचा बेस दिलेला आहे, तो काय दिलेला आहे? 12 दिलेला आहे. येस, याची हाईट आहे QT और TQ ही दिलेली नाही, म्हणून ती विचारली आहे तुम्हाला फाइंड QT, म्हणून तिथं मी क्वेश्चन मार्क दिला. येस, म्हणजे या ट्रायंगल बाबत मी जर विचार केला एरिया ऑफ ट्रायंगलचा, बघा एरिया ऑफ ट्रायंगल, त्या ट्रायंगलचं नाव लिहूयात आपण. हा, पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहूयात आपण. हा, सी, हा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचं नाव काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलच्या एरियामध्ये, बरं, एरिया ऑफ ट्रायंगल काय तुम्हाला माहिती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट. काय आला? हाफ इंटू, या ट्रायंगलचा बेस काय आला तुमचा? बेस आला PR. येस, PR. आणि याची हाईट काय झाली? TQ और काय म्हणूयात आपण? QT. या ट्रायंगलसाठी एरिया, आणि याला मी 1 नाव देते, एरिया काढून घेतला मी. येस, आता दुसरी मेजर्स आपल्याला काय दिलेत? RQ आणि PS. बघा RQ कुठे आहे बघा. येस, RQ आपल्याला इथे दिलेला आहे. RQ काय दिलाय? 6 दिलाय. आणि ही PS दिलेली आहे. PS पण काय दिलेली आहे? 6. म्हणजे बघा पुन्हा मी हा ट्रायंगल असा कन्सिडर केला. बघा वेगळा ट्रायंगल या पद्धतीने मी काढून दाखवते इकडे. हा ट्रायंगल असा आपण काय केला? कन्सिडर केला. हा ट्रायंगल काय तुमचा? PQR. ओके, हा PQR. तर PQR ला ऑब्झर्व करा रे, कोणता ट्रायंगल आहे हा?
बघा हा काय आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये RQ दिलाय म्हणजे हा बेस आपल्याला दिलेला आहे 6 आणि याची हाईट जी आहे ती हाईट काय येणार आहे, ऑफकोर्स ऑब्ट्यूज अँगलची हाईट काय येते, आउटसाइड द ट्रायंगल येते, आउटसाइड द ट्रायंगल. हा जो परपेंडिक्युलर आहे, जो PS तुम्हाला सांगितलाय बघा, PS ही काय झाली, ह्या ट्रायंगलची हाईट झाली. येस, ही हाईट काय झाली 6. मग पुन्हा या ट्रायंगलचा आपण एरिया लिहूयात. बघा एरिया ऑफ ट्रायंगल, आता या ट्रायंगलचं पण नाव तुम्ही PQR लिहू शकता, ट्रायंगल PQR. या ट्रायंगल मध्ये आपण अकॉर्डिंग टू बेस काम करतोय, हे लक्षात घ्या. हा बेस काय आहे, RQ आहे. बघा हाफ इंटू बेस, बेस काय आला हा RQ आणि मग त्याची हाईट इंटू काय आली, हाईट ही PS झाली, बरोबर. बेसमुळे हा ट्रायंगल काय झाला तुमचा, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल झाला. म्हणून ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची ही हाईट आहे ती काय येते, आउटसाइड द ट्रायंगल, म्हणजे ती काय झाली RQ इंटू PS आणि याला मी नाव दिलं 2 दिलं, बघा 2 दिलं. येस, आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर बघा हे 2 इक्वेशन आहेत, याची लेफ्ट हँड साईड सेम आहे तर राईट हँड साईड सुद्धा काय येणार आहे, सेम येणार आहे, इक्वल येणार आहे. येस, मग मी लिहिते अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 and 2 हाफ इंटू हा आला तुमचा PR इंटू QT. येस, इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ इंटू RQ. आता मी रेशो म्हटलेला नाहीये म्हणून मी हा हाफ जो आहे तो पुढे कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. RQ इंटू काय म्हटला PS. बघा तर हा हाफ ऑफकोर्स काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. येस, दोन्ही साईडचा सेम टर्म्स विथ सेम साइन कॅन्सल होते एकमेकांना, तुम्हाला माहिती आहे. हाफ काय झाला, कॅन्सल झाला. मग इथे काय राहिला तुमचा PR इंटू QT इज इक्वल टू RQ इंटू काय आला PS. येस, रिलेशन तर मिळालं आणि आपल्याकडे मेजर्स आपल्याला माहिती आहेत. पहा PR किती आहे, 12 आहे, फिल करा, इंटू QT माहिती नाही आहे, सो राईट ॲज इट इज. RQ किती आहे, 6 आहे, सो 6 इंटू PS किती आहे, 6. म्हणजे सगळ्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये मी काय केल्या, पुट केल्या. आता सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करूयात आपण. हा मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय झाला, डिवाइड. सो QT इज इक्वल टू 6 6 36 डिवायडेड बाय 12. फार काही विशेष वेगळं करायची गरज नाही. QT इज इक्वल टू काय येणार आहे, 12 3 36. ओके, 12 36, बरोबर आहे. म्हणजे QT इज इक्वल टू काय आली तुमची 3. येस, QT काय आली, 3 आली. फार सोप्या पद्धतीने एक्झाम्पल सांगितलंय, पहा व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा. याच्यामध्ये जो काही कन्सेप्ट जो आपण सांगितलेले जे केसेस आहेत त्या आपण काही लावलेले नाही आहेत. डायरेक्टली एरिया जो आहे तो एरियाचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे आणि आपल्याला QT एक साईड काढायला सांगितली, रेशो काढायला सांगितलाय का, नाही. आणि म्हणून या पद्धतीने आपण इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये पण हे एक्झाम्पल सोप्या पद्धतीने सोडवू शकतो की जेणेकरून जास्त गुंतागुंत या एक्झाम्पलमध्ये होणार नाही. अतिशय इम्पॉर्टंट आहे, 3 मार्काला बोर्डला हे एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे. सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अगदी विथ कन्सेप्ट इन डिटेलली तुम्हाला सांगितलेत 100%. हे सगळे बघा, एक नोटबुक, माझ्या पुढच्या लेक्चरला तुमच्याकडे तुमचं मॅथ्स 2चं पुस्तक आणि मॅथ्स 2ची एक वही नोटबुक जी तुम्ही मेंटेन करा आणि जे काही आपण सॉल्व करतोय माझ्याबरोबर 1 by 1 तुम्ही सॉल्व केलं तरी चालेल. येस, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पुरे. आज आपण थांबूयात, ठीक आहे. भेटूयात आपण उद्या नव्या कन्सेप्ट सोबत. थँक्यू.